नमस्कार मैत्रिणींनो, अक्षाड क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। लास्ट व्हिडिओमध्ये इथपर्यंत आपण रुमाल बघितलेला आहे आणि आता पुढची डिझाइन बघणार आहोत। त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। ओके, बेलवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता आपल्याला हा राऊंड इथे झालेला आहे आणि हा जो धागा आहे आपल्याला तिसऱ्या खांबावर आणायचा आहे। मुख्य काम घालायचे आणि तीन खांब। ओके, आणि हा जो चौथा खांब आहे त्यावर पुन्हा एकदा मुका खांब। ठीक, पुन्हा तीन साखळ्या। या तीन साखळ्या म्हणजे एक खांब, त्या व्यतिरिक्त अजून दोन खांब। खांबावर खांब विणायचे आहेत। पुढच्या खांबावर खांब। ठीक आहे, हा जो गॅप आहे तीन साखळ्यांचा तिथे दोन खांब विणायचे आहेत। एक दोन, पुन्हा तीन साखळ्या, एक दोन तीन, दोन खांब, तीन साखळ्यांच्या गॅपमध्येच आपल्याला दोन खांब विणायचे आहेत आणि पुन्हा सलग तीन खांब विणायचे आहेत। खांबावर खांब विणायचे आहेत पुढच्या तीन खांबावर। पुन्हा दोन साखळ्या आणि हा जो गॅप आहे तिथे एक खांब। ठीक आहे, पुन्हा तीन साखळ्या, दोन तीन साखळ्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये अजून एक खांब। पुन्हा दोन साखळ्या, पहिले तीन खांब सोडून चौथ्या खांबावर पुन्हा खांब। पहिल्या पाकळी जशी विणली तशीच पुढे विणत जायचं आहे। मधला जो गॅप आहे तिथे दोन खांब, तीन साखळ्या, पुन्हा तिथेच दोन खांब। पुन्हा एक सलग तीन खांब। खांबावर खांब विणायचे आहेत, दोन आणि तीन। पुन्हा दोन साखळ्या, पुन्हा हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये एक खांब, तीन साखळ्या, पुन्हा सेम तिथेच दोन साखळ्या, तीन खांब सोडून चौथ्या खांबावर खांब। हे अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड विणून घ्यायचा आहे। ठीक आहे, पहिल्या दोन पाकळ्या विणल्या आहेत तसंच बाकीच्याही पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत। हा राऊंड इथे पूर्ण झाला। आता पुन्हा हा जो धागा आहे पहिले तीन खांब सोडून चौथ्या खांबावर आपल्याला घेऊन यायचा आहे। त्यासाठी आपण मुके खांब घालायचे आहेत। दोन आणि चौथ्या ह्याच्यावर एक दोन तीन, तीन साखळ्या म्हणजे एक खांब आणि पुढच्या खांबावर खांब। हा जो मधला गॅप आहे तिथे पुन्हा दोन खांब, तीन साखळ्या, मधला जो गॅप आहे पुन्हा तिथे दोन खांब, पुढच्या दोन खांबावर खांब विणायचे आहेत। ठीक, दोन साखळ्या, हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला सहा खांब विणायचे आहेत। एक दोन तीन चार, पाच,
आणि 6. पुन्हा 2 साखळ्या, पुन्हा पहिले 3 खांब सोडून 3 खांब सोडायचे, चौथ्या खांबावर खांब, परत पुढच्या खांबावर खांब, मध्ये 2 खांब विणायचे, पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3, पुन्हा सेम त्याच गॅपमध्ये आपल्याला पुन्हा 2 खांब विणायचे आहेत. पुढच्या 2 खांबावर खांब. हे अशाच पद्धतीने हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. 2 साखळ्या आणि हा जो मधला गॅप आहे तिथे 6 खांब, 2 3 4 5 आणि 6, पुन्हा 2 साखळ्या. सेम ही जी 2 पानं विणलेली आहेत त्या पद्धतीने हा पूर्ण राऊंड विणून घेऊया. आता पुन्हा आपल्याला हा धागा दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर आणायचा आहे. 1 2 3, पुन्हा मधल्या गॅपमध्ये पुन्हा 2 खांब, 3 साखळ्या, पुन्हा 2 खांब, पुन्हा पुढच्या सलग 2 खांबावर खांब. आता आपल्याला काय करायचे, साखळ्या वाढवायच्या आहेत. 1 2 3, ठीक आहे. आता हे जे 6 खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर 1 खांब विणायचा आहे आणि प्रत्येक खांबांच्या मध्ये 1 साखळी, 1 खांब 1 साखळी, 1 खांब 1 साखळी असं विणत जायचं आहे. 1 साखळी, 1 खांब 1 साखळी. एक साखळी. ठीक आहे. पुन्हा 3 साखळ्या, 2 3, पहिले 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब. आता हा असाच राऊंड पूर्ण करायचा आहे. मधले जे 6 खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर 1 1 खांब विणायचा आहे आणि प्रत्येक 2 खांबांच्या मध्ये 1 साखळी. आणि इथे जे आपण 2 साखळ्या घेत होतो त्याच्याऐवजी 3 3 साखळ्या घेऊन वाढवायचा आहे. ठीक आहे. हे अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेऊया. इथे हा राऊंड पूर्ण झाला. पुन्हा हा धागा इथपर्यंत आपलं विणून झालेलं आहे. आता इथून पुढे दुसरा धागा वापरायचा आणि डिझाईन बदलणार, त्यामुळे आपण दुसरा धागा यूज करूया. आणि तुम्हाला एकच धागा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा धागा चेंज करू शकता. डिझाईन इथनं चेंज होणार, त्यामुळे मी इथे दुसरा धागा वापरणार आहे. सफेद किंवा पिवळा कोणताही वापरला तरी चालेल. ठीक आहे. आता पुढची जी डिझाईन आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रुमाल एक 1 शॉट दाखवता आला असता, पण माझ्या मोबाईलमध्ये मी आधीही सांगितल्याप्रमाणे थोडासा प्रॉब्लेम आहे. एक 10-15 मिनटापेक्षा जास्त व्हिडिओ करता येत नाही. ते डाउनलोड व्हायला वेळ जातो आणि मी जिथे राहते तिथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे डाउनलोड व्हायलाच त्याला 2 ते 3 दिवस लागतात. त्यामुळे मी एक 10-10 मिनटाचे व्हिडिओ करून तुम्हाला चॅनलवर टाकत असते, जेणेकरून तुम्हाला डिझाईन थोड्या थोड्या भागामध्ये का होईना तुमच्यापर्यंत ती पोचवता येईल. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.